नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत तुपे ऑटो ट्रेंड मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी महिंद्राची नवीन वीरो CNG। तर मित्रांनो, आज या ठिकाणी मी तुम्हाला महिंद्राची वीरो CNGचा पूर्ण डिटेल रिव्ह्यू या ठिकाणी देणार आहे। आणि जर तुम्हाला धंद्यासाठी एक उत्तम गाडी हवी असेल तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिलं गाडीच्या लुकबद्दल बोलायचं झालं ना, तर गाडीचा लुक बऱ्यापैकी खूप चांगला देण्यात आलेला आहे। सर्वात पहिलं आपण जर पाहिलं तर काच पण बऱ्यापैकी मोठे दिलेले आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला वीरोचा लोगो पाहायला भेटतोय। त्याच्यानंतर इथं महिंद्राचा लोगो पाहायला भेटतोय। 2 वायफर दिलेले आहेत। त्याच्यानंतर इथं ग्रिल दिलेलं आहे। एक चांगल्या प्रकारचा बंपरही त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, लाईटबद्दल बोलायचं झालं ना, तर वरती एक इंडिकेटर लाईट दिलेली आहे। त्याच्यानंतर खाली हॅलोजन बेस्ड जी आहे लाईट दिलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा फॉग लॅम्प लावायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा स्पेसही दिलेला आहे गाडीने। आणि गाडीच्या जर साईजबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला 10 फुटाची लांबी, 5 फुटाची रुंदी या गाडीमध्ये मिळते। गाडीची लोडिंग कॅपॅसिटी जी आहे 1.4 टनाची आहे। म्हणजे तुम्ही 1400 किलोपर्यंतचा लोड या गाडीमध्ये लोड करू शकता। आणि टायराबद्दल बोलायचं झालं तर 195R 15 LT 15 इंची टायर या गाडीमध्ये तुम्हाला मिळतात। आणि लोडिंग गाडी मित्रांनो कशी लागते, मजबूत। तर त्याच्यासाठी गाडीला मागं 7 पाटे दिलेले आहेत। आणि तसंच पुढं पण 5 पाटे दिलेले आहेत। मागं 7 आणि पुढं 5 असे पाटे गाडीला दिलेले आहेत। मित्रांनो, मागच्या साईडला दिलेले आहेत 3 पार्किंगचे सेन्सर आणि एक एक्स्ट्रा स्टेपनी। गाडी कुठं इमर्जन्सीला पंक्चर वगैरे झाली तर डायरेक्ट ही स्टेपनी टाकायची आणि निघायचं। या गाडीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत 2 CNGचे टँक, ज्याची कॅपॅसिटी आहे 150 लिटर आणि एक 5 लिटरची पेट्रोलची टाकी। एकदा तुम्ही CNG भरला का तुमची गाडी चालणार 500 किलोमीटर नॉनस्टॉप। म्हणजे काय, तर एकदा गाडीचं टँक फुल केलं का 500 किलोमीटरपर्यंत मागं पुढं बघायचंच नाही। तर हे तर झालं बाहेरचं, पण आतलं काय, ड्रायव्हरला आतमध्ये बसल्यानंतर ना कसा फील येणार आहे, तर एकदा गाडीच्या आतमध्ये आपण बघू। गाडीत बसल्यानंतर ना सगळ्यात मेन गोष्ट कुठली आहे तर गाडीचा स्पेस आणि सीट। या ठिकाणी सीट दिलेली, माझी हाईट जी आहे साधारण 5.5 फूट आहे। आणि आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे आपण जर पाहिलं तर, आणि मी गाडीत बसलो तरी पण मला गरमी मला तशी जाणवत नाही आहे, कारण उंची पण भरपूर दिलेली। आणि सीटचं जर बोलायचं झालं तर सीट पण एकदम छानपैकी ॲडजस्टेबल दिलेली आहे मित्रांनो। जसं की तुम्ही बघू शकता, एकदम ॲडजस्टेबल आणि मस्त स्मूथ सीट आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ड्रायव्हर सोबत इतर 2 लोकांचं पासिंग पण महिंद्राने RTO कडनं करून घेतलेलं आहे। आणि सर्वात भारी काम केलेलं आहे, AC काय करताय मित्रांनो, महिंद्राने दिलेली आहे स्लायडिंग विंडो। वाऱ्याचा टेन्शन नाही, भकाभक हवा येणार गाडी चालवताना। आणि इतर गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर गाडीचं स्टेअरिंग, पॉवर स्टेअरिंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे। गिअरचं बोलायचं झालं तर डॅशबोर्ड माउंटेड गिअर बॉक्स आपल्याला या ठिकाणी मिळतोय। 5 गिअर आणि एक रिव्हर्स गिअर। चार्जिंगला मोबाईलला जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर जो आपला मल्टीमीडिया प्लेअर आहे, म्युझिक प्लेअर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक स्पेस दिलेलं आहे या ठिकाणी। त्या ठिकाणी इथे इमर्जन्सी हँडब्रेक तुम्हाला मिळतोय। तसंच वरती तुम्हाला मिळतं एक ORBM, 2 सनवायझर आणि एक LED लॅम्प। तर इकडे जरी पाहिलं तरी इथं मोठा स्पेस तुम्हाला दिलेला आहे। त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला ग्लो बॉक्स दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर ॲक्सिलरेटर, ब्रेक, क्लच जर बोललं तर एकदम स्मूथ या ठिकाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर एकंदरीत बघायला गेलं मित्रांनो, गाडी बाहेरूनच नाही आतून पण एक नंबर आहे। आणि मित्रांनो, गाडीच्या ब्रेकबद्दल बोलायचं झालं तर मागं तुम्हाला डम ब्रेक आणि पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतात। तर मित्रांनो, ही होती महिंद्राची वीरो CNG। आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला हक्काचा मराठमोळा चॅनल ऑटो ट्रेंड मराठी। तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।